सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. चिता विझल्यानंतर नेत्रा आणि इंद्राणी त्या ठिकाणी जातात. मात्र त्या ठिकाणी विस्तव असतो आणि ती जागा बघून नेत्रा खूपच घाबरते. तर इंद्राणी न घाबरता पुढे जाण्यासाठी निघते. मात्र नेत्रा घाबरून तिचा हात पकडते आणि नेत्राची अवस्था बघून इंद्राणी तिला समजावते की तूच मगाशी मला म्हणत होती ना की काही झालं तरी हे काम पूर्ण करूनच जायचं, हवं तर ही देवी आईची इच्छा आहे असं समज. आणि त्यानंतर नेत्रासुद्धा नाईलाजाने या कामासाठी तयार होते. त्या दोघीजणी त्रिनयना देवीचा आशीर्वाद घेतात आणि त्या ठिकाणी जातात. त्यानंतर त्या दोघीजणी त्या ठिकाणी असणारा विस्तव बाजूला करण्याचं काम सुरू करतात. मात्र त्याच वेळी नेत्राच्या समोर काही हाडं येतात आणि ती हाडं बघून नेत्रा खूपच घाबरते. तर इंद्राणी तिला धीर देत असते. मात्र थोड्याच वेळामध्ये तिथे कावळ्यांचा आवाज यायला सुरुवात होते आणि त्यामुळे त्या दोघींनाही काय करावं ते सुचत नाही. त्या दोघीही आजूबाजूला बघत असतात. मात्र त्या ठिकाणी एकही कावळा नसतो. मात्र कावळ्यांचा आवाज मोठमोठ्याने येत असतो. तर दुसरीकडे रुपालीसुद्धा वावशीमध्ये पोहोचते आणि त्यानंतर जेव्हा ती गाडीमधून खाली उतरते तेव्हा तिलासुद्धा कावळ्यांचा आवाज येतो. ती पटकन स्मशानभूमीकडे जाण्यासाठी निघते. मात्र तितक्यात तिच्या लक्षात येतं की बंटीसुद्धा इथेच आहे आणि मग ती बंटीला उठवण्याचा प्रयत्न करते. मात्र बंटीपर्यंत तिचा आवाज पोहोचत नाही. रुपाली त्याची गाडी उघडण्याचा देखील प्रयत्न करत असते. मात्र बंटीची गाडीसुद्धा तिला उघडत नाही. त्यामुळे ती एकटी स्मशानभूमीकडे जाते. तर दुसरीकडे नेत्रा आणि इंद्राणीने सगळा विस्तव बाजूला केलेला असतो. त्यामुळे त्या ठिकाणी एक रिंगण तयार झालेले असते आणि त्याच वेळी रुपालीसुद्धा त्या ठिकाणी येते. ते एका झाडाच्या पाठीमागे लपून बसलेली असते आणि नेत्रा इंद्राणी नक्की काय करत आहे हे ती बघत असते. आणि त्याच वेळी नेत्रा इंद्राणीला एक आवाज यायला सुरुवात होते. त्यामुळे त्या दोघीजणी त्यांचं काम थांबवतात आणि तो आवाज नक्की कशाचा आहे याचा शोध घेतात. तो आवाज रुपालीला सुद्धा येत असतो. त्यामुळे ती देखील घाबरते. तर नेत्रा आणि इंद्राणीच्या लक्षात येतं की तो आवाज जमिनीमधून येत आहे. त्यामुळे त्या दोघीजणी घाबरून एकमेकींकडे बघतात. तर ज्या ठिकाणी इंद्राणीने कुदळ मारलेली असते त्याच ठिकाणाहून तो आवाज येत असतो. आणि मग त्यानंतर नेत्रा आणि इंद्राणी जमिनीला कान लावून तो आवाज ऐकतात आणि तेव्हा त्यांना तो आवाज स्पष्टपणे ऐकू येतो. त्यांच्या लक्षात येतं की ही तर स्पंदनं आहेत आणि त्यानंतर त्यांना पिंपळाच्या पानावरील तो श्लोक आठवतो. आणि त्या दोघींचीही खात्री पटते की आपण बरोबर ठिकाणी खणत आहोत. आणि मग त्या दोघीजणी त्याच ठिकाणी खणायला सुरुवात करतात. मात्र त्याच वेळी रुपाली त्या ठिकाणी येते आणि ती नेत्रा इंद्राणीच्या बाजूला रॉकेल टाकायला सुरुवात करते. त्या ठिकाणी आधीच विस्तव असल्यामुळे लगेच ती जागा पेट घेते. त्यामुळे नेत्रा आणि इंद्राणीला धक्काच बसतो. नक्की काय होत आहे हे त्या दोघींच्याही लक्षात येत नाही. आणि तोपर्यंत रुपाली सगळीकडे रॉकेल टाकते. त्यामुळे ती सगळी जागा पेट घेते आणि त्यामध्ये नेत्रा आणि इंद्राणी अडकतात. मात्र त्यानंतर जेव्हा त्या रुपालीला बघतात तेव्हा त्यांना मोठा धक्का बसतो. तर रुपाली मोठ्याने ओरडून म्हणत असते की मी सांगितलं होतं ना तुम्हाला, ही रुपाली म्हात्रे इतक्या सहजासहजी हार मानणार नाही. मात्र तरीही तुम्ही मला डिवचलं. आता बघा मी काय करते. आता मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही. आणि रुपालीचं ते बोलणं ऐकून नेत्रा आणि इंद्राणी खूप चिडतात. इंद्राणी तर रुपालीच्या अंगावरच धावून जाण्याचा प्रयत्न करते. मात्र नेत्रा तिला थांबवते आणि ती इंद्राणीला सांगते की असे वैरान नैराश्य येई प्रवासात पुन्हा, तरी शोध पंचपीठिकेचा त्वरी साधकांनी घ्यावा. आणि त्यामुळे इंद्राणीसुद्धा त्याच ठिकाणी थांबते आणि मग त्या दोघीजणी पुन्हा ती जागा खणायला सुरुवात करतात. मात्र रुपाली मुद्दाम त्यांना डिवचण्याचं काम करत असते. ती मोठमोठ्याने हसत म्हणते की तुमची त्रिनयना देवी आता हरली आहे. या रुपाली म्हात्रेसमोर त्रिनयना देवी काहीच नाही. मात्र नेत्रा आणि इंद्राणी तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. तर रुपाली हसतच म्हणत असते की आता तुम्हा दोघींना कोणीही वाचवू शकणार नाही. आता तुमचा खेळ संपला आहे. आणि त्यानंतर ती हसतच तेथून जाण्यासाठी निघते. मात्र नेत्रा आणि इंद्राणी तरीही त्यांचं काम थांबवत नाही. त्या दोघीही त्याही परिस्थितीमध्ये ती जागा खणत असतात आणि शेवटी त्यांना ती पेटी सापडते. पेटीला बघून नेत्रा आणि इंद्राणीचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या दोघीजणी जमिनीमधून ती पेटी बाहेर काढतात आणि पेटी हातात घेतल्यानंतर त्यांच्या भोवती जी आग लागलेली असते ती सुद्धा विझून जाते. नेत्रा आणि इंद्राणीचा जीव वाचतो आणि त्याच वेळी
रुपाली पुन्हा त्या ठिकाणी येते. नेत्रा आणि इंद्राणीच्या हातात पेटी बघून तिला मोठा धक्का बसतो. तर नेत्रा आणि इंद्राणी रागातच तिच्याकडे बघत असतात आणि त्यानंतर त्या दोघीजणी त्या खड्ड्यामधून बाहेर येतात. तर रुपाली धावत पळतच त्यांच्याकडे जाते आणि ती त्यांच्या हातून ती पेटी घेण्याचा प्रयत्न करते. मात्र इंद्राणी पटकन पेटी नेत्राकडे देते आणि रुपालीला पकडते. परंतु रुपाली इंद्राणीवरच हल्ला करते, तिला बाजूला ढकलून देते. मात्र इंद्राणी तरीही तिला सोडत नाही. ती रुपालीचा हात पकडते आणि तिच्या कानाखाली मारत म्हणते की तू आम्हाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला ना, पण एक लक्षात ठेव, काही झालं तरी तू नेत्राच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही. आणि मग ती पुन्हा रुपालीच्या कानाखाली मारते. त्यामुळे रुपाली खूपच चिडते आणि मग जेव्हा इंद्राणी तिसऱ्यांदा तिच्यावर हात उगारते तेव्हा रुपाली तिचा हात पकडते आणि तिला बाजूला ढकलून देते आणि त्यानंतर ती नेत्राकडे धाव घेते. मात्र नेत्रा तिच्या हाताला ती पेटी लागू देत नाही. मात्र या सगळ्यामध्ये रुपालीचा तोल जातो आणि ती त्या विस्तवावर पडणार इतक्यात नेत्रा तिचा हात पकडते आणि तिला वाचवते. मात्र रुपाली तरीही नेत्रालाच बाजूला ढकलून देते आणि ते पाहून इंद्राणी मोठ्याने ओरडते. तर रुपाली तिचाच गळा पकडते. इंद्राणी तिच्या तावडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न करत असते. मात्र रुपालीने अगदी घट्ट तिचा गळा पकडलेला असतो. परंतु शेवटी इंद्राणी तिला बाजूला ढकलून देते. त्यामुळे रुपाली जोरात जमिनीवर जाऊन पडते. तर नेत्रा आणि इंद्राणी पटकन तेथून जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे अद्वैत नेत्रा आणि इंद्राणीला कॉल करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र त्या दोघींचाही फोन लागत नाही. त्यामुळे तो खूप अस्वस्थ होतो. त्याचवेळी शेखर त्या ठिकाणी येतो. तो अद्वैतला काय झालं आहे ते विचारतो. अद्वैत सांगतो की बाबा, नेत्रा आणि इंद्राणी आत्या बाहेर गेल्या आहेत, त्यांचा फोनही लागत नाही आणि आईसुद्धा बाहेरच आहे, तिचाही फोन लागत नाही. त्या तिघीजणी नक्की कुठे असतील, काय करत असतील, मला खूप काळजी वाटत आहे. आणि रुपालीसुद्धा घरात नाही आहे हे कळल्यानंतर शेखर काळजीत पडतो. तर अद्वैत आबांना कॉल करण्याचं ठरवतो. मात्र शेखर त्याला थांबवत म्हणतो की आबा सांगलीला गेले आहेत, त्यामुळे त्यांना नेत्रा आणि इंद्राणीबद्दल काही माहिती नसेल. आणि मग तो अद्वैतला समजावतो की आपण थोडा वेळ त्यांची वाट बघू, त्या लवकरच घरी येतील. तर दुसरीकडे रुपाली जोरात जमिनीवर पडलेली असते. त्यामुळे तिला खूप दुखापत होते. तर इकडे नेत्रा आणि इंद्राणी त्यांच्या गाडीजवळ जातात. इंद्राणी नेत्राला सांगते की तू इथेच थांब, मी परत येते. तर नेत्रा तिला विचारते की आत्या, आता तुम्ही कुठे चाललात? त्यावर नेत्रा म्हणते की आज त्या रुपालीने आपल्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला, आता मी तिला सोडणार नाही. मात्र नेत्रा तिला थांबवत म्हणते की आपण इथे पेटीसाठी आलो होतो ना, पेटी तर आपल्याला मिळाली आहे, मग आता इथे थांबण्यात काही अर्थ नाही. मात्र इंद्राणी म्हणत असते की जर आज आपण काही केलं नाही तर तिचा आत्मविश्वास अजून वाढेल. मात्र नेत्रा म्हणते की असं काही होणार नाही, कारण इतके प्रयत्न करूनही त्या साधा आपल्या केसालाही धक्का लावू शकल्या नाहीत. आणि मग त्याचवेळी त्या दोघींचं लक्ष त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या एका गाडीकडे जातं. ही गाडी कोणाची आहे असं त्यांना प्रश्न पडतो. त्या दोघीजणी त्या गाडीजवळ जातात आणि त्यात बंटीला बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. इंद्राणी गाडीचा दरवाजा उघडते आणि बंटीला उठवण्याचा प्रयत्न करते. मात्र बंटी बेशुद्ध असतो आणि तो इथे नक्की काय करत होता असा प्रश्न त्या दोघींनाही पडतो. मात्र अजून काही होण्याच्या आत त्या दोघीजणी पटकन तेथून जाण्यासाठी निघतात. मात्र त्याचसोबत इंद्राणी बंटीच्या गाडीची चावीसुद्धा काढून घेते आणि त्यानंतर त्यांना रुपालीची सुद्धा गाडी दिसते. त्यामुळे त्यांची खात्री पटते की हे दोघे जण नक्कीच काहीतरी वेगळं करण्यासाठी या ठिकाणी आले होते. आणि त्यानंतर इंद्राणीला बंटीच्या गाडीमध्ये हत्यारं दिसतात आणि ती नेत्राला म्हणते की आता मी या रुपालीला सोडणार नाही. आणि मग ती ते हत्यार घेऊन रुपालीच्या दिशेने जाण्यासाठी निघते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत नेत्रा इंद्राणीला सांगते की आत्या, ही पेटी अग्नितत्वाची आहे, त्यामुळे तुमच्या रक्तानेच ही पेटी उघडू शकते. आणि मग त्यानंतर जेव्हा त्या पेटीला इंद्राणीच्या रक्ताचा स्पर्श होतो तेव्हा त्या पेटीमधून प्रकाश बाहेर येतो आणि पेटी उघडली जाते. तर मित्रांनो, आता या दुसऱ्या पेटीमध्ये नक्की काय असणार हे बघणं रंजक ठरणार आहे. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.